हॅलो एव्हरीवन. आय होप आपण अवेअरनेस कॅम्पमध्ये जे काही शिकलो 6 स्टेप्स आपण जस्ट जनरल डिस्क्राईब केल्या, त्यानंतर तुम्हाला आपण वाय यू शुड स्टार्ट अ स्टार्टअप. जॉब्स नाही आहेत भारतासारख्या देशामध्ये जिथे 65% म्हणजे 90 कोटी लोक यूथ आहेत ज्यांना जॉबची गरज आहे. त्या कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहण्यासाठी स्टार्टअपसाठी प्रक्रिया शिकून घेऊया म्हणून आपण या जर्नीची सुरुवात केली. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत टीम फॉर्म केली, त्या टीमचे गुगल फॉर्म्स तुम्ही पाठवून दिले. त्यानंतर आता आम्ही हे रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला देतो. तो दिस इज अ वन वे जर्नी. बट आपण ज्या गोष्टी जनरली बोललो आहे त्या थोड्या मी स्पेसिफिकली एक्सप्लेन करेन. आणि नॉर्मली मी म्हणण्यापेक्षा आपण असं करूयात की मी काही नोट्स काढलेले आहेत. आपण आता जे 6 लेक्चर्स म्हणतो आहे त्यातलं हे फर्स्ट सिरीज असेल. ते 6 लेक्चरचं सिरीज असेल. फर्स्ट इज आयडिया क्रिएशन, सेकंड इज टीम क्रिएशन. तुम्ही टीम आणि आयडिया ऑलरेडी रफली क्रिएट केलेली आहे. आय वुड से रफली. आपण तेव्हा म्हणत होतो रफली क्रिएट करा, रफली क्रिएट करा, रफली क्रिएट करा. नाव यू कॅन गो इन टू द डेप्थ ऑफ द आयडिया क्रिएशन, टीम क्रिएशन, अँड यू कॅन रिफाईन इट, यू कॅन रिट्यून इट. म्हणजे तुम्ही परत त्याला वेळ देऊ शकता, विचार करू शकता आणि त्याला वेगळी आयडियासुद्धा क्रिएट करू शकता. इट डझंट मीन की तुम्ही ते बदलू शकणार नाही. तुम्ही त्याला आता जेव्हा जास्त समजून घ्याल तुम्हाला वाटायला लागलं अरे ही आयडिया नाही, मला आता हे सुचतं आहे, किंवा ही जशी सुचत होती त्याला आता वेगळ्या प्रकारे सुचतं आहे. तर आपण आत्ता सुरू करूयात आयडिया क्रिएशन सेशनपासून. त्याच्यानंतरचं सेशन असेल टीम क्रिएशन. मी जस्ट एक ब्रीक देतो आहे तुम्हाला. थर्ड सेशन विल बी ऑन MVP और प्रोटोटाईप क्रिएशन. फोर्थ विल बी ऑन बिझनेस मॉडेल क्रिएशन. त्याच्यानंतर तुमचं असेल सेल्स अँड मार्केटिंग. कारण बऱ्याच वेळेस आपल्याला एक कळत नाही की व्हॉट इज सेल्स, व्हॉट इज मार्केटिंग. आपण ते थोडंसं डेप्थमध्ये जाण्याचा प्रयत्न करू. आणि त्याच्यानंतर असेल हाऊ टू क्रिएट अ पिच अँड हाऊ टू प्रेझेंट इट टू द इन्व्हेस्टर्स. म्हणजे या असं नाही म्हणणार की या 6 स्टेप्सच आहेत स्टार्टअपमध्ये, पण ओव्हरऑल एक जर्नी पूर्ण होते या 6 स्टेप्समध्ये. आता त्या दिवशी तुम्ही रफ आयडिया क्रिएट केली. नाऊ वी आर हेडिंग टुवर्ड्स अवर फर्स्ट लेक्चर दॅट इज आयडिया क्रिएशन. आता एक गोष्ट आहे एखाद्या प्रक्रियेमधली की मी सांगतो तीच बरोबर का नाही. माझी एक जर्नी आहे माझ्या आयुष्याची. मी कुठून तरी निघालो आहे नांदेडसारख्या शहरातनं, औरंगाबादला आलो, तिथे पहिलं माझं स्टार्टअप झालं. त्यानंतर 2-3 स्टार्टअप पुण्यात केले. आता काही स्टार्टअप्सवर काम करतो आहे आणि आत्ता एका युनिव्हर्सिटी बिल्ड करायच्या स्टार्टअप किंवा बिझनेस म्हणून आपण त्याच्यात आपण काम करतो आहे. तर माझ्या अनुभवातनं मी माझी गोष्ट मांडतो आहे, बरोबर. तर ती बरोबर चूक नसते, ती मला लागू झाली, माझ्यासाठी वर्कआउट झाली म्हणून माझ्यासाठी बरोबर आहे. त्या जर्नीमध्ये त्या कॉन्टेक्स्टमध्ये ते बरोबर आहे. एखादी गोष्ट चूक किंवा बरोबर नसते आयुष्यात. वेळेनुसार आणि कुठल्या परिस्थितीत तुम्ही ती करता त्याच्यामुळे ती योग्य किंवा अयोग्य ठरते. मी परत सांगतोय, परिस्थितीनुसार ज्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण ते करतोय त्यानुसार. त्याच्यामुळे मी जे सांगतोय, मी जे 4 पुस्तकांमध्ये वाचले किंवा त्या लोकांनी सांगितलं आहे ते बरोबर आणि बाकी लोक सांगणार ते चूक असं नाही आहे. त्याच्यामुळे मी काय केलं, मी जे काही पॉईंट्स काढले होते माझ्या स्टडीसाठी त्यातनं मी आयडिया क्रिएशनवर जगातल्या टॉप लीडर्स ज्यांनी खरंच काहीतरी प्रूव्ह करून मोठ्या मोठ्या गोष्टी बिल्ड केल्या त्यांचे स्टेटमेंट्स वाचणार आहे आणि आपण ते अभ्यासू की ते तसं का बोलले असतील. बरोबर. तुम्हाला म्हणजे एक डोंगर आहे, त्या डोंगरावर चढण्याचा एकच मार्ग असेल का? ओके, मी चढलो आहे त्या डोंगरावर, एका मार्गाने चढलो आहे, पण तो चढण्याचा माझा मार्ग हा ना. तसे बरेच लोक त्या डोंगरावर तिथपर्यंत चढले असतील किंवा चढत असतील, भविष्यात चढतील, तुम्ही चढाल, तुमचा पण मार्ग वेगळा असेल. पण आजपर्यंत जे चढले त्यांचे असे जे मोठे विनर्स ठरले, जे जिंकलेत तिथे जाऊन, त्यांचे मार्ग तर बघू, त्यांचं म्हणणं काय त्या गोष्टींवर. सो दॅट त्या 10-20 लोकांचा तो प्रवास आणि त्या कन्सेप्टवरचा आयडिया क्रिएशनवरचं मत जाणल्यानंतर कदाचित तुम्हाला तुमचा मार्ग निर्माण करता येईल. आणि तो मार्ग मी सांगतोय तो नसेल किंवा ते लोक सांगतायत तो पण नसेल, पण कदाचित तुम्ही मी सांगतोय त्या 2 गोष्टी फॉलो कराल, कुणाचे तरी 4 कराल, कुणाचे तरी 5 कराल, कुणाचे तरी 10 गोष्टी फॉलो कराल आणि अशी 10. पण जेव्हा ही जर्नी अशी 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 जाईल ना आणि तो जो मार्ग बनेल ना वर जाण्याचा तो तुमचा असेल. तो कुणीच बनवला नव्हता. तुम्ही याच्याकडनं 2 गोष्टी शिकला, याच्याकडनं 4, याच्याकडनं 10, याच्याकडनं 5, याच्याकडनं 1 आणि तिथे पोहोचला. तुमच्यासाठी काय वर्क होईल मी नाही सांगू शकत. मी एवढं सांगू शकतो की हे नेमकं आहे काय. मी तो प्रयत्न करू शकतो आणि मी माझ्या लेवलवर जो प्रयत्न करायचा तोही करेन आणि या लोकांचं सामनासुद्धा मांडेल. मी सुरू करतोय. पॉल ग्रॅम म्हणून एक व्यक्ती आहे ज्यांनी जगातलं सगळ्यात चांगलं स्टार्टअप एज्युकेशनचं इन्स्टिट्यूट सुरू केलेलं आहे. वाय कॉम्बिनेटर म्हणतो आम्ही त्याला. वाय कॉम्बिनेटर इज द
टॉप नॉच टॉप मोस्ट स्टार्टअप एज्युकेशन इन्स्टिट्यूट, जे ते फक्त 3 महिन्याचा कोर्स देतात ते. पण त्याच्यासाठी तुमची आयडिया क्रिएट झालेली पाहिजे. आम्ही जे AIC म्हणत होतो ना, AIC त्या लेवलचं ॲक्सेलरेटर इन्व्हेस्टर अँड कन्सल्टन्सी, ॲक्सेलरेटर इन्व्हेस्टमेंट आणि कन्सल्टन्सी, जिथे आम्ही इंडियामध्ये 60 पीपल वी आर इन्व्हेस्टिंग इन 60 पीपल इन दुबई कॅम्पस, त्याच्यासारखं त्याचं एक हे आहे. आणि तुमच्या मोठ्या मोठ्या कंपनीज, आत्ता तुमचा जो ओपन AI आहे ना, ओपन AI त्याचा जो फाउंडर आहे सॅम अल्टमन, तो त्याचा विद्यार्थी आहे. जस्ट इमॅजिन. नंतर तर सॅम अल्टमनला त्याने तो वाय कॉम्बिनेटर चालवायला पण दिला होता. तर त्याचं आयडिया क्रिएशनवरचं मत मी मांडतो. जस्ट आपण एक्झामिन करू की टॉपची लोक त्याला काय प्रकारे बघताय. त्याचं एक वाक्य आहे, मी वाचून दाखवेल, स्पष्टपणे वाचून दाखवेल, कारण ते थोडंही इकडे तिकडे नाही गेलं पाहिजे. कारण मी सांगतोय ते अंतिम सत्य नाही आहे. माझं अंतिम सत्य माझ्यासाठीच आहे. माझ्या जर्नीमध्ये मला कळालं नाही, मग त्यांच्या जर्नीत काय कळालं, त्याच्या जर्नीत काय कळालं, असं तुम्हाला सगळ्यांचं कळाल्यानंतर तुमची स्वतःची एक जर्नी बिल्ड होऊ शकते. कुणालाही आंधळेपणाने फॉलो नका करू आयुष्यात, कधीच. अभ्यास करा, वापरून बघा, तुमच्यासाठी लागू झालं तुमच्यासाठी आहे, नाही लागू झालं सोडा, दुसरा उपाय बघा. मी सांगितलं की आयुष्यात एका प्रश्नाला एक उत्तर नाही आहे, बियन नंबर्स उत्तर आहेत. तर पॉल ग्रॅफचं म्हणणं काय, स्टार्टअप आयडियाविषयीचं हे स्टेटमेंट इज द बेस्ट स्टार्टअप आयडियाज आर ऑफन डिराइव्ड फ्रॉम पर्सनल पेन पॉईंट्स. बेस्ट स्टार्टअप आयडियाज आर ऑफन डिराइव्ड फ्रॉम द पर्सनल पेन पॉईंट्स. आपण तेव्हा म्हणत होतो की तुमचे प्रॉब्लेम शोधा, तुम्ही जे फेस केले आहेत त्यातनं काहीतरी क्रिएट करा, त्यातनं तुमचे प्रॉब्लेम स्टेटमेंट लिहा, त्याच्यावरची उत्तरं शोधा आणि त्याच्या आरोप काम करा. कारण तुम्ही स्वतः ते फेस केल्यामुळे तुम्ही त्याला जास्त चांगल्या प्रकारे समजू शकता. फॉर एक्झाम्पल आपण एक उदाहरण दिलं तर उबरचं. उबर ही कंपनी जेव्हा त्या फाउंडरने सुरू केली, ती का सुरू झाली तर रात्री 3 वाजता पार्टी करून निघत असताना त्याला टॅक्सी मिळाली नाही आणि त्याला सुचलं की असा एक प्लॅटफॉर्म, एक वेबसाईट असू शकते ज्याच्यावर मी काही टॅक्सी ड्रायव्हर एनरोल करेल, त्या प्लॅटफॉर्मचं मार्केटिंग करेल आणि लोक त्या टॅक्सी ड्रायव्हरला तिथून कॉन्टॅक्ट करून आपलं लोकेशन पाठवतील आणि लोकेशनवरनं टॅक्सी ड्रायव्हर त्यांना पिकअप करेल. ही सॉल्व्ड अ प्रॉब्लेम and added value to the people, and that's how he earned money. Solving problem, adding value, earning money for you. बरोबर आहे. तो म्हणतो की पण हे कसे असतात, मॅक्सिमम प्रॉब्लेम्स पर्सनल पेन पॉईंट्समधून आलेले असतात. तसं काही आहे का तुमच्या आयुष्यात, किंवा तुमची आयडिया जी आहे तिथे काही बसतं का? किंवा आता ना बॅरियर तोडा. तुम्ही जी रफ आयडिया तयार केली होती ती रफ होती, तुम्ही टीम बनवली होती ती पण रफ आहे समजा, आणि आत्ता तुमचं एक रिफाईनमेंट आपण करतोय. परत विचार करा, त्याच आयडियावर काम करायचं आहे का, अशी दुसरी काही आयडिया सुचते आपल्याला. तुम्हाला वाटेल सर पण ती आयडिया तुम्ही पाठवली त्याच्यावरनं माझं सिलेक्शन होणार नाही, आयडिया आमच्याकडे 2 वेळा येणार आहे. मी म्हणालो होतो त्याविषयी तुम्हाला सगळ्यांना रेकॉर्डेड व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेल, शक्यतो ते सगळ्यांना मिळत असतील. तर आता व्हिडिओज बघितल्यानंतर सगळ्याच्या परत आयडियाज, बेस्ट आयडियाज, परत 5 आयडियाज तुमचे कोऑर्डिनेटर्स आमच्याकडे पाठवतील. ते असतील व्हिडिओ फॉर्ममध्ये. परत मी सांगतोय, आता तुमचे रिटर्न फॉर्ममध्ये आले होते तसेच रिटर्न प्लस व्हिडिओ फॉर्ममध्ये हे 6 लेक्चर झाल्यानंतर आपण करणार आहोत. एका मिनिटात ती आयडिया मांडायची आहे, नंतर पूर्ण त्याचं ट्रेनिंग मिळेल. 6 लेक्चर्समध्ये तुम्ही तिथे तयार व्हा. तर आता डोक्याच्या बाहेर जाऊ द्या की ती आयडिया नाही वर्कआउट होत आहे, काही दुसरं सुचतं आहे का. हे सगळं लेक्चर चालू असताना दुसरी आयडिया सुचते आहे का याच्यावर पण काम करायचं आहे, मित्रांसोबत डिस्कशन करायचं आहे. आणि हे सगळे लेक्चर्स तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर्स देण्याचं कारण हे की तुम्ही तुमच्या टीमसोबत, तुमचे जे 2 किंवा 4 मॅक्सिमम 4 लोकांची टीम असायला पाहिजे, मिनिमम 2 लोकांची असावी. काही लोकांना मिळालाच नाही कोणी तर इट्स ओके, सिंगल पर्सन टीम पण चालून जाईल. पण शक्यतो कोणाला तरी घ्या, तुमच्यासोबत घ्या आणि काम करायला लागा. आणि हे लेक्चर्स त्यांच्यासोबत बघा, सो दॅट यू कॅन डिस्कस इन बिटवीन. जस्ट पॉज करायचं, अरे या स्टेटमेंटवर असं बोलताय, आपली आयडिया असं होईल का, दुसरी आयडिया सुचते का, याच्यावर काम सुरू करून घ्या. ओके, दुसरी आयडियासाठी डोकं ओपन ठेवा. जे केलं आहे ते रफ होतं वर्ड. सो पॉल ग्रॅम काय म्हणतोय, पर्सनल पेन पॉईंट्समधनं काही सुचतं का, तर मेजर आयडियाज त्याच्यामध्ये. कारण तो जगातला आजच्या घडीला तरी स्टार्टअप एज्युकेशनमधला सगळ्यात मोठा एक्सपोर्ट मानला जातो, म्हणून मी त्याला सगळ्यात वर ठेवलं आहे. आणि त्याचं स्टेटमेंट सुरू कुठून होतं की पर्सनल पेन पॉईंट्समधनं या मोठ्या मोठ्या कंपनी सुरू झाल्या आहे. पर्सनल पेन पॉईंट स्टीव्ह जॉब्सचा काय होता, त्याचा स्टीव्ह वॉझनियाकचा अरेकाचा, की आम्हालासुद्धा एक कम्प्युटर पाहिजे, मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये आहे तेच, म्हणून त्यांनी सुरू केला होता. मार्क झकरबर्ग, तो फोटो मला बघायचा आहे ओव्हर द वॉल, मला त्या नावाशी चॅट नाही करायचं आहे, त्या मुलीचा फोटो मला जर दिसला तर मला चॅटिंगमध्ये मजा येईल, म्हणून ते करण्यात आलं होतं. सो पर्सनल पेन पॉईंट्समध्ये झालं होतं. त्याचं दुसरं एक वाक्य खूप छान आहे, ते स्टार्ट विथ अ प्रॉब्लेम नॉट अ सोल्युशन. Start with a problem, not a solution. The best ideas solve real problems.
द बेस्ट आयडिया सॉल्व रिअल प्रॉब्लेम्स. स्टार्ट विथ प्रॉब्लेम नॉट द सोल्युशन. हे परत म्हणतोय, स्टार्टअप आयडिया हे अशी वरनं काहीतरी तुम्ही चमत्कारसारखं डोक्यात रिफ्लेक्ट नाही होत किंवा मेडिटेशनला बसल्यावर काही भरून येणार नाही आहे, कोणी येऊन देणार नाही आहे तुम्हाला असा देव आणि कुठला चमत्कार घडणार नाही. यू हॅव टू फिगर आउट व्हॉट आर द प्रॉब्लेम्स. लुक ॲट द प्रॉब्लेम्स अराउंड यू. पर्सनल पेन पॉईंटमधून असेल तर जास्त चांगलं, आजूबाजूच्या पेन पॉईंट्समधून असेल, तुम्हाला ते आपलं असं वाटत असेल तर आणखी चांगलं. कारण त्या पेनला तुम्ही फील करू शकत असाल तर तुम्ही जास्त डीप जाऊ शकता आणि त्यातनं ते उत्तर आणखी डीपर लेवलनी येऊ शकतं. सो स्टार्ट विथ द प्रॉब्लेम नॉट द सोल्युशन. त्याच्यानंतर आपण बघू पीटर थिल. हा पीटर थिल कोण आहे माहिती आहे? फेसबुक होण्यामागे जो इन्व्हेस्टर आहे तो आहे पीटर थिल. आता जगातल्या वन ऑफ द बेस्ट इन्व्हेस्टर्सपैकी तो मानला जातो. त्याचाही असा वाय कॉम्बिनेटरसारखा एक प्रोग्राम आहे, त्याच्यातलंच आपलं ओयो जे बनते ना, ओयो ते तिथून म्हटलं आहे. ओयोचं थिल काहीतरी एक थिल स्पॉन्सरशिप अशी काहीतरी गोष्ट आहे जी त्याला ओयोला मिळाली होती, ओयो फाउंडरला प्रितेश अग्रवालला, आणि त्यातनं आपलं ओयो बनलं आहे. बघा, एक मुलगा ग्रॅज्युएशन पण करत नाही, त्याला हॉटेलमध्ये राहायला पैसे नाही, त्याला हॉटेलमध्ये राहताना प्रॉब्लेम येत होता की अरे हॉस्टेल सोडून तो जेव्हा बाहेर राहू लागला ना, तर तो 500, 300, 400वाले हॉटेल्स असतात तशा हॉटेलमध्ये राहायचा काही दिवस. तर त्याला तो प्रॉब्लेम यायचा की अरे इंडियामध्ये हे सबस्टँडर्ड हॉटेल्स आहेत ना, त्याच्यातला राहण्याचा स्टँडर्ड नाही आहे आणि त्यांना कस्टमर कसा मिळवावा कळत नाही. तर त्याने काय केलं, तशा म्हणजे आपण A+ नाही, B आणि C कॅटेगरीतल्या सगळ्या हॉटेल्सना एका प्लॅटफॉर्मवर आणलं आणि त्यांना एक सिस्टीम दिली. स्वतःची लोकं ट्रेन करून पाठवली, स्वतः चालवायला घेतली, त्यांना कस्टमर्स मिळवून दिले आणि त्यांची एक चेन बनवली. आणि आत्ताच जगातला सगळ्यात मोठा हॉटेल चेन आहे ओयो. सगळ्यात जास्त रूम्स त्याच्याकडे आहेत जगात. बघा, त्याने वरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला होता. तुमचे मोठे मोठे हॉटेल्स त्याच्याकडे स्टँडर्ड असतं, पण खालच्यांमध्ये एक स्टँडर्ड नसतो, पण एक त्याने मिनिमम स्टँडर्ड सेट केला आणि त्यातनं ते कुठून आलं? पीटर थिलमध्ये. पीटर थिलचं वाक्य काय? पीटर थिल हा खूप वेगळा माणूस आहे, खूप ॲम्बिशियस, खूप हुशार. त्याचं स्टेटमेंट सगळ्यांनाच आवडेल का आयडिया क्रिएशनविषयीचं मला माहिती नाही, मला ते पटतं. परत मी सांगतोय, सगळ्यांची स्टेटमेंट सगळ्यांना लागू होतील माहिती नाही, कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्ही काम करताय त्यानुसार लागू होईल. याचं थोडंसं कॉन्ट्ररी असतं लोकांपेक्षा, पण हा बोलतो ते खूप मोठ्या कंपनीजसाठी आहे. तुम्ही काहीतरी खूप इनोव्हेटिव्ह आणि जगावेगळं करत असाल तर ते लागू होतं. त्याचं मत आहे, कॉम्पिटिशन इज फॉर लूजर्स, द बेस्ट स्टार्टअप आयडियाज क्रिएट मोनोपोलीज. परत वाचतोय, कॉम्पिटिशन इज फॉर लूजर्स, द बेस्ट स्टार्टअप आयडियाज क्रिएट मोनोपोलीज. तो म्हणतो की अशी आयडिया पाहिजे जी जगात त्याला तुमचं कॉम्पिटिशन नाही. अशी आयडिया असू शकते, आहे ना. तुमच्या आजूबाजूला बघा, फेसबुकला कोण कॉम्पिटिटर आहे, आज गुगलला कोण कॉम्पिटिटर आहे, ओपन एआयला आत्ता कोण कॉम्पिटिटर आहे, त्यांच्या ChatGPTला कुणीही नव्हतं, आत्ता लोक येत आहे. पण जो फर्स्ट टाईम तिथे जातो, गुगल जेव्हा आला, गुगलनंतर बरेच सर्च इंजिन आले आणि आहेत, पण लक्षसुद्धा आहे. ते मोनोपोली क्रिएट करतात. इज नॉट सेइंग की यू विल बी द ओनली प्लेयर, इज एस टी यू विल क्रिएट मोनोपोली. तुमचं मोठं राज्य असेल, बाकी लोकांत आता एक वर्ड आहे गुगल इट. जाऊन सर्च इंजिनमध्ये शोध म्हणत नाही आपण म्हणतो गुगल इट. म्हणजे एवढं आपण कोलगेट, टूथब्रश नाही म्हणत आपण, टूथपेस्टनी ब्रश केला असं नाही म्हणत आपण, कोलगेटनी ब्रश केला. काय पाहिजे तर कोलगेट पाहिजे म्हणतो आपण टूथपेस्ट पाहिजे नाही म्हणत. तो मोनोपोली क्रिएट होते. तशी मोनोपोली म्हणतोय मी, की असा प्लेयर येतो आणि काहीतरी क्रिएट करून येतो, काहीतरी असं जगावेगळं देतो, पण ते खूप इनोव्हेटिव्ह लागतं. जगात जे ऑलरेडी अवेलेबल आहे त्याच्या 10 पट, मिनिमम 10 पट, 10x ते पुढे असतं. लोकांना त्याची एवढी सवय लागते की लोक सरळ आहे त्याच्यातनं शिफ्ट होऊन तुमच्याकडे येऊन जातात. मी जे बोललो ना, हे आम्हाला का आवडतं, बिकॉज आय हॅव रेड दॅट बुक्स मेनी इयर्स बॅक वेन आय वॉज इन गव्हर्नमेंट जॉब. त्यावेळेला मला हळूहळू सुचायला लागलं होतं, अँड आय स्टार्टेड वर्किंग की दॅट कॅन बी एज्युकेशन सिस्टम which teaches you meaning of life, purpose of life, how to earn unlimited money in limited span, that is startup education. आम्ही त्याला आज जे नाव देतो स्टार्टअप एज्युकेशन, कॉन्शियसनेस एज्युकेशन. तुम्ही जे म्हणताय ना, स्किल डेव्हलपमेंट. फ्युचरमध्ये आत्ता एक खूप मोठी कंपनी आहे एनव्हिडियाच्या फाउंडरचं एक स्टेटमेंट मी वाचलं होतं काही दिवसांपूर्वी, ऐकलं होतं रॅदर. तो म्हणतो की एव्हरी मुव्हिंग थिंग अराउंड यू, एव्हरी मुव्हिंग थिंग, तुझ्या आजूबाजूला जे काही हलतंय डुलतंय आज, ते सगळं मशीन आणि AI असेल, म्हणजे रोबोट्स आणि AI असेल. मशीन म्हणण्यापेक्षा रोबोट्स आणि AI असेल विदिन 5 years. तर तुमचं स्किल सेट काय असेल,
पुढे फ्युचरमध्ये AI आणि क्वांटम ज्याला प्रॉपर वापरता येईल, तुमचं स्किल डेव्हलपमेंट संपलं. कम्युनिकेशन ज्याला जमेल, AIला प्रॉपरली प्रश्न ज्याला विचारता येईल. त्याच्यामुळे आम्ही 3 गोष्टींवर फोकस करतो आहे: स्टार्टअप एज्युकेशन, कॉन्शियसनेस एज्युकेशन अँड दॅन AI अँड क्वांटम. 3 गोष्टी शिकल्या तर जगातले बऱ्यापैकी प्रश्न भेटतात. तुम्हाला आयुष्य का जगावं, माझ्या आयुष्याचं ध्येय काय, सगळं कळायला लागतं. त्याच्या अराउंड एखादा स्टार्टअप बिल्ड करता येतो ज्याच्यानं पैसा मिळतो. मला आवडतं ते काम करून मला पैसा मिळाला, किती चांगली गोष्ट आहे. फॉलो युअर पॅशन अँड ॲड व्हॅल्यू. इथे आपण आलो. हा जो बोलतो आहे ना, तो तिथे जातो. आणि हे प्रत्येकामध्ये आहे बरं. असं तुम्हाला वाटेल हे मला नाही सुचणार, सुचे. जेव्हा पोटाचा प्रश्न सुटायला लागेल त्यानंतर सुचे. मी आधी गव्हर्नमेंट जॉब केला आहे, त्यानंतर मला जेव्हा पोटाचा प्रश्न सुटला, जेव्हा ते डोकं ओपन व्हायला लागतं त्या स्टेजमध्ये कळतं पहिला स्टार्टअप कुणाचाही हा पैसे कमवण्यासाठी असतं. त्यानंतरचे स्टार्टअप्स तुमचे हळूहळू एलॉन मस्क पेपल, म्हणजे आपल्याकडे जे पेटीएम वगैरे आहेत ना, सगळे कॉपी पेस्ट आहेत, फोनपे वगैरे, पेपल त्याने सुरू केलं होतं. माहिती आहे, हा पीटर थिल त्याचा तिथला पार्टनर आहे. पीटर थिल एलॉन मस्कचा पेपलचा पार्टनर आहे. बघा काय रिलेशन आहे. त्यातनं त्यांनी दोघांनी पैसे कमवले. नंतर त्यांना जे आवडतं ते करायला लागले. इनिशियली यू बिल्ड मनी अँड ऑन द टॉप ऑफ दॅट यू फॉलो युअर पॅशन. ऑर समटाइम्स इट हॅपन्स रिव्हर्स ऑल्सो. यू जस्ट स्टार्ट फॉलोइंग युअर पॅशन अँड स्टार्ट अर्निंग मनी आउट ऑफ इट. दोन्ही वे होऊ शकतात. इकडून इकडे गेलात ते आणि इकडून इकडे आलात ते. पण नॉर्मली आपण आधी पोटाचा प्रश्न सोडवतो, मग आपलं मन, बुद्धी, आपलं कॉन्शियसनेस या गोष्टी जेव्हा मिनिंग मागायला लागतं, लाईफचं जगण्याचं ध्येय मागायला लागतं, आपण तिकडे वळतो. सो that way I feel a startup university where we are dealing with consciousness education, startup education, wealth creation is that kind of thing. There is no competition for us right now. कुठलीही युनिव्हर्सिटी जगामध्ये डेडिकेटेडली स्टार्टअप्सवर काम करत नाही आहे. देर आर इन्क्युबेशन सेंटर ॲट द युनिव्हर्सिटी लेवल, बट देर इज नो युनिव्हर्सिटी. सो आम्हाला ते लागू होतं, म्हणून मला ते पटतं म्हणण्यापेक्षा त्या प्रकारे जेन्युइनली ते क्रिएट झालं प्रवासामध्ये. सो त्याच्यानंतर एक नवल रविकांत नावाचा व्यक्ती आहे, वन ऑफ द बेस्ट मेंटॉर्स. मला तो माझा मेंटॉर वाटतो. म्हणजे तो जे बोलतो ते मी ऑलरेडी जगत होतो, त्याच्यामुळे ते मला लागू झालं. मी म्हणालो ना, बरेच लोक तुमच्या आजूबाजूला गायडन्स देतील, या लोकांपैकी काहींचं तुम्हाला सगळं पटेल, काहींचं अर्धं पटेल, काहींचं पूर्ण पटेल. नवल रविकांत माझ्यासाठी त्यापैकी एक. नवल रविकांत म्हणतो की बी ऑथेंटिक. तुम्ही काय आहात ते शोधून घ्या आणि त्याच्या अराउंड तुमची पूर्ण जर्नी, तुम्हाला काय बेस्ट जमतं, तुमची ऑथेंटिसिटी आणि तुमची जर्नी ही तुम्हाला युनिक बनवते. आणि तुम्ही त्याला जेव्हा एका स्टार्टअप आयडियामध्ये आणता, ते ऑथेंटिसिटी इटसेल्फ, ती जर्नी आणि तुमचं युनिकनेस एकत्र येऊन जेव्हा आयडिया बनते, ते तुम्हाला आपोआपच जगात सगळ्यात वेगळं बनवतं ना. कारण तुमच्यासारखी जर्नी, तुमच्यासारखं या जगात तुमच्यापूर्वीही कुणी नव्हतं, या नंतरही कुणी नसणार आहे. त्याच्यामुळे नवल रविकांत म्हणतो ते खूप लोकांना लागू होणार आहे, पण ते कळायला नेक्स्ट स्टेज ऑफ मॅच्युरिटी यावी लागते. तर नवल रविकांतचं आणखी एक वाक्य आहे. हे झालं फर्स्ट की स्टार्ट समथिंग अराउंड युअर स्पेसिफिक नॉलेज अँड ऑथेंटिसिटी म्हणतो. स्पेसिफिक नॉलेज म्हणजे तुमची आजपर्यंतची जर्नी. कधी तुम्ही काहीतरी थोडंसं केलं आहे. मी थोडी वकिली केली आहे, थोडासा बिझनेस केला आहे. माझ्या घरात एक बिझनेस होता, आम्ही त्याला कोलॅबरेट करून मोठ्या लेवलवर तो बिझनेस केला. टेम्पल कन्स्ट्रक्शन आमच्या घरात चालायचं 3 मेंबरशिपपासून. मी त्या सगळ्या कंपनींना एकत्र आणून एक मोठी कंपनी सुरू केली. हे सगळं माझं एकत्र येणं, माझं लॉ करणं, मला बोलायला आवडायला लागणं, मला पुस्तकं वाचायला खूप आवडणं, त्यातल्या त्यात फिलॉसॉफी, सायकोलॉजी, स्पिरिच्युअलिटी खूप आवडणं, त्यातनं माझं इंटरेस्ट डेव्हलप होणं, मग मी एज्युकेशनमध्ये येणं. आणि मी न बोलणारा व्यक्ती जेव्हा माझ्या आवडीच्या विषयावर बोलायला लागलो, खूप छान बोलायला लागलो, लोकांना आवडायला लागलो. माझं पहिलं लेक्चर फ्री झालं होतं एका कॉलेजमध्ये त्या स्टार्टअपचं. दुसऱ्या वर्षी त्या लोकांनी मला बोलवलं की सर याच्यावर वर्कशॉप घ्या. तर स्टुडंटनी 1000 रुपये पे केलेले आणि 400+ मुलं होते 4 तासाच्या वर्कशॉपला. 4 लाखाच्या वर मिळेल मला पैसे. म्हणजे सगळ्यांनी पे नाही केलं, पण ॲटलिस्ट ते 4 लाखाचं गणित तर बसतो. म्हटलं अरे मला जे आवडतं ते करून 4 लाख रुपये मिळू शकतात. माझ्या मित्रांचे पॅकेजेस होते तेव्हा. ही गोष्ट आहे 2014-15ची असेल. म्हणजे तुमची जी जर्नी आहे, तुम्हाला जे जमतं ते एकत्र येऊन जेव्हा तुम्ही काहीतरी करायला लागतात, त्यातनं तुमचं स्पेसिफिक नॉलेज येतं आणि त्या ऑथेंटिसिटीच्या अराउंड तुम्ही जी कंपनी बनवता ती युनिक बनते. दॅट्स हिज फिलॉसॉफी. त्याचं आणखी एक वाक्य खूप छान. इफ यू वॉन्ट टू कम अप विथ अ स्टार्टअप आयडिया, लुक ॲट what people are already paying for but hate using. तो म्हणतोय का बघा, लुक ॲट what people are already paying for but hate using. म्हणजे लोक ऑलरेडी पैसा देऊन सर्व्हिस घेत आहेत, पण त्यांना ती सर्व्हिस आवडत नाही आहे. म्हणजे सॉल्व द प्रॉब्लेम इन अ बेटर वे. आपण जे अवेअरनेसमध्ये रोज होतं, सॉल्व द प्रॉब्लेम, बस सॉल्व द प्रॉब्लेम इन अ बेटर वे. कुणीतरी प्रॉब्लेम सॉल्व करते, पण लोकांना पैसे देऊनही आवडत नाही आहे ते थोडंसं बेटर वेनी सॉल्व करा. हे त्याचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर आपण पुढे बघू स्टीव्ह जॉब्स आणि एलॉन मस्कचे स्टेटमेंट्सचा जरा जास्त बघू आपण. कारण ही लोकं ना
एका वेगळ्या स्तरावर स्टार्टअप करतायत, म्हणून ते तिथे आहेत. बघा आता जो फक्त पैशांसाठी करतो ती बरीच धोका आहे, पण आपण त्या सगळ्यांना हिरो नेमणं. जसं आपण आज स्टीव्ह जॉब्स आणि एलॉन मस्क सगळ्यांना माहिती झालेत ना, त्यांचं थोडंसं मी डीपमध्ये का जाईल, एक त्याची दोन तीन वाक्य का सांगेल आयडिया क्रिएशनवर. कारण जशी तुमची मॅच्युरिटी आणि लेवल ऑफ कॉन्शियसनेस वाढतं तसं तुमच्या स्टार्टअपच्या आयडियाजची लेवल आणि तुमच्या जगण्याची लेवल बदलते. तर स्टीव्ह जॉब्सचं एक वाक्य आहे, स्टार्टअप शुड नॉट जस्ट सॉल्व प्रॉब्लेम, दे शुड क्रिएट डिलाईट. किती सुंदर वाक्य आहे ना. स्टार्टअप शुड नॉट जस्ट सॉल्व प्रॉब्लेम्स, दे शुड क्रिएट डिलाईट. नुसता प्रॉब्लेम सॉल्व्ह करू नका, त्यातनं आनंद आणि डिलाईट निर्माण झाला पाहिजे, लोकांना असं फील गुड पण झालं पाहिजे. बघा त्याची फक्त प्रॉब्लेमपर्यंत नाही आहे, तो त्याच्या पुढचा थोडा विचार करतो. म्हणून ॲपलचे फोन वापरल्यानंतर वेगळं फिलिंग आहे. ॲपलचे प्रोडक्ट्स एका वेगळ्या लेवलनी लोक वापरतात. ते थिंक डिफरंट, व्हेरी इनोव्हेटिव्ह, दॅट काइंड ऑफ फिलिंग दे जनरेट. ते वेगळे पण आहे. दे आर नॉट जस्ट सॉल्विंग द प्रॉब्लेम, दे आर ॲडिंग मोर व्हॅल्यू टू द कस्टमर. त्याच्यानंतर त्याचं आणखी एक वाक्य, लुक ॲट द इंटरसेक्शन ऑफ टेक्नॉलॉजी अँड लिबरल आर्ट्स फॉर द बेस्ट सॅलरीज. तो म्हणतो की टेक्नॉलॉजी आणि लिबरल आर्ट्सला एकत्र करा. बघा आज फक्त टेक्नॉलॉजीच्या अराउंड स्टार्टअप बोललं जातं, तो म्हणतो लिबरल आर्ट्सला आणा आणि बोला. हा काहीतरी प्रत्येक वेळेस बघा आता आयडिया क्रिएशनमध्ये एक्स्ट्रा बोलतो आहे. कदाचित मागे आपण फक्त प्रॉब्लेम बोलत होतो, हा काहीतरी ॲडिशन देतो की कुणाला तरी लागू होईल किंवा आज लागू होत नाही, फ्युचरमध्ये जेव्हा याच्यातून तुम्ही पैशांच्या याच्यातनं थोडं बाहेर जा तेव्हा कदाचित लागू होईन जाईल. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट्स खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर परत पुढे तो म्हणतो, पीपल डोंट नो व्हॉट दे वॉन्ट अंटिल यू शो देम. हे तो खूप भारी आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस लोकांनाच माहिती नसते की त्यांना काय हवं आहे. तुम्ही क्रिएट करा आणि त्यांना ते उत्तर द्या, ते सोल्युशन द्या, तेव्हा त्यांना कळेल की अरे हो हा प्रॉब्लेम होता आणि हा असा सॉल्व्ह होऊ शकतो. दे डोंट इवन नो राईट नाव, आणि तुम्हाला कळतं आहे, तुम्ही त्यांना ते उत्तर द्या. त्यातनं आपल्याला टच फोन्सची गरज वाटतच नव्हती, त्याने टच फोन्स आणले. ॲप काय आहे बरे, ॲप बेस्डचे फोन येतात ना आपल्याकडे ॲप्स, ते फोन्स फर्स्ट टाईम आयफोनने लॉन्च केले. स्मार्टफोन्स आपण ज्याला म्हणायला लागलो. ॲप आहे काय, एक वेबसाईट आहे, ती मला गुगलमध्ये जाऊन सर्च करावी लागायची, इंटरनेटवर सर्च करून ती यायची, मग मी तिला ओपन करायचो आणि मग मध्ये जाऊन इन्फॉर्मेशन बघायचो. त्यानं काय केलं, ही पूर्ण प्रक्रिया 2-4 स्टेप्सची एका सिम्बॉलमध्ये आणली. त्यानं म्हणे स्क्रीनवर मला हे द्या, मी टच केलं की ती जी प्रक्रिया आहे वेबसाईट ओपन करण्याची, शोधण्याची, सगळी क्लिअर होऊन खटकन ते समोर यायला लागलं. त्याच्यासाठी वेगळी टेक्नॉलॉजी लागली, वेगळे प्लॅटफॉर्म्स लागले, वेगळ्या सॉफ्टवेअर्स लागले, हे वेगळं, पण त्याने जस्ट त्याला सिम्प्लिफाय केलं. सो दॅट्स हाऊ ही ब्रॉट समथिंग इन फ्रंट ऑफ द ह्युमॅनिटी विच नोबडी वॉज थिंकिंग अबाउट. म्हणजे लोकांना माहितीही नाही की असा प्रॉब्लेम होऊ शकतो, पण त्याने इनोव्हेटिव्ह ते केलं आणि लोकांना खूप आवडलं आणि सगळं जग स्मार्टफोन्सवर आलं. मोठ्या मोठ्या कंपनी, त्यावेळेला ब्लॅकबेरी नावाची खूप मोठी कंपनी होती, ज्याला ती सगळ्यात मोठी फोन कंपनी झिरो झाली. ती आज बंद आहे जवळजवळ, माझ्या मते विकलं मागे त्यांनी कम्प्लिटली सेटअप. म्हणजे हे होऊ शकतं. दिस इज आयडिया क्रिएशन. आता मी बघा आयडिया क्रिएशनच्या आपण वेगवेगळे अँगल्स बघतोय. एक गोष्ट आहे, हा ग्लास आहे, वेगवेगळ्या अँगलनी वेगळा दिसेल. हा पेन आहे, वेगळ्या अँगलने वेगळा दिसू शकतो. प्रत्येक गोष्टीला जेव्हा तुम्ही अँगल बदलून बघता तुमचं चित्र जास्त क्लिअर होतं. आता मी असा बसलो, तुम्हाला हे रूप दिसत आहेत, मी या साईडने बघितलं, इकडे बदलं, ही चेअर वेगळी आहे, तुम्हाला चेअरचं स्ट्रक्चर दिसत नाही, माझ्या बॅकसाईडची भिंत प्रॉपर दिसत नसेल. प्रत्येक गोष्टीला सगळ्या अँगलने जेव्हा बघतो ते चित्र जास्त क्लिअर होतं. सो आपण यांच्या अँगलनी बघण्याचा प्रयत्न करतोय. लेट्स कम टू नेक्स्ट स्टेटमेंट ऑफ स्टीव्ह जॉब्स. ही सेज थिंक डिफरंट, चॅलेंज द स्टेटस को. थिंक डिफरंट अँड चॅलेंज द स्टेटस को. हा ग्लास असा का, चॅलेंज द स्टेटस को. चॅलेंज द स्टेटस को म्हणजे सध्या परिस्थिती जशी आहे, सध्या जे आन्सर्स आहेत, सध्या जे सोल्युशन्स आहेत, त्यांना चॅलेंज करा आणि त्याच्या पुढे काय येऊ शकतं का याला जगासमोर आणा. आणि त्याने ते तसं केलं आहे. हे खूप थोडंसं ॲडव्हान्स्ड होतं, बट अशी लोकं जेव्हा काहीतरी बनवतात ते खूप मोठं होतात. बघा आधीच्या विचारांमध्ये आणि या विचारांमध्ये थोडासा डिफरन्स आहे, मॅच्युरिटीचा डिफरन्स आहे, कॉन्शियसनेसचा डिफरन्स आहे. की तुम्ही कॉन्शियसनेस बोलला कुठे आहात, त्याच्यामुळे तुम्ही मॅच्युअर होऊन आहेत तिथून जास्त प्रगल्भ होणं. मराठी शब्द खूप छान आहेत. मॅच्युरिटीला मी शोधत होतो कुठला शब्द, प्रगल्भ हो, खूप महत्त्वाचं आहे ते. तुम्ही जास्त प्रगल्भ होत राहिला, तुझे प्रोडक्ट तसे बनतील, तुझे स्टार्टअप्स तशा लेवलचे बनतील, तुम्ही माणूस म्हणूनही त्या प्रकारे वागायला लागाल, डेव्हलप व्हायला लागाल. सो नेक्स्ट इज एलॉन मस्क. मी लेक्चर जास्त मोठे करणार नाही, लहान ठेवते मुद्दाम. एलॉन मस्कचं म्हणणं आहे, look for the problem that if solved would significantly improve humanity. तो म्हणतो की असे प्रॉब्लेम शोधा की जो सिग्निफिकंटली ह्युमॅनिटीलाच बदलू टाकेल. त्याने काय केलं, इलेक्ट्रिक कार्स कॉमन केल्या. लोक इलेक्ट्रिक कार्सला घ्यायचे नाही, इलेक्ट्रिक कार त्याने शोधल्या नाही, पण त्याने इलेक्ट्रिक कार्स बेस्ट क्वालिटीच्या होऊ शकतात, अफोर्डेबल होऊ शकतात हे दाखवलं.
BMW आणि मर्सिडीज सगळ्यांना त्याच्या रेसमध्ये येऊन थांबावं लागेल. सगळे इलेक्ट्रिक कारवर आले. पृथ्वी ही 100-200 वर्षानंतर नष्ट होईल, इथे राहणं शक्य होणार नाही एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनला. त्याच्यासाठी तो म्हणतो की पृथ्वीवरचं जे ह्युमन कॉन्शियसनेस आहे ते संपून जाऊ नये म्हणून आपल्याला मल्टी प्लॅनेटरी बिईंग बनावं लागेल. म्हणून तो रियुजेबल रॉकेट्स बनवतोय आणि मंगळावर वस्ती करण्याचे, तिथे माणसाला नेऊन स्थायिक करण्याचे स्वप्न बघतोय आणि त्याचे तिकीट्स विकलेत त्याने लिटरली. आणि तो सक्सेसफुल होईल. विदिन नेक्स्ट 10 years हिल बी सक्सेसफुल. म्हणजे ह्युमॅनिटीला नेक्स्ट लेवल नेणारा काहीतरी असेही विचार असू शकतात. हे फक्त पैशापुरतं नाही किंवा प्रॉब्लेम सॉल्विंग पुरतं नाही, त्याही पुढे विचार करता येतं. दॅट्स वेअर दी पीपल लाईक स्टीव्ह जॉब्स अँड एलॉन मस्क आर डिफरंट अँड दॅट्स वाय दे आर सो बिग. ते इथे डिफरन्स आहे. मॅच्युरिटी, कॉन्शियसनेस लेवलचा डिफरन्स आहे. की ते स्वतःसाठी नाही, पूर्ण ह्युमॅनिटीसाठी विचार करत आहे. ते त्यांना कस्टमर बघत नाही आहेत, ते पूर्ण ह्युमॅनिटीला अपलिफ्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. दॅट्स वेअर दे आर डिफरंट. त्याच्यानंतर त्याचं एक वाक्य, स्टार्टिंग विथ द फर्स्ट प्रिन्सिपल लीड्स टू द मोस्ट रॅडिकल इनोव्हेशन्स. तो म्हणतो की फर्स्ट प्रिन्सिपलपासून ग्लासमध्ये असं पाणी का प्यायला पाहिजे, वेगळ्या प्रकारे पिता येईल का. म्हणजे जे चालू आहे त्याला अगदी झिरोपासून बघायचं की हे असं आहे तर काय. रॉकेट्स तो आधी जेव्हा घ्यायला गेला त्याला वाटलं की रॉकेट बनवणं खूप अवघड आहे, मी विकत घेईल. रियुजेबल रॉकेट बनवणं त्याचा आधीचा विचार नव्हता. तो गेला रशियामध्ये आणि रशियामधनं रॉकेट विकत घेत होता आणि ते टेस्टिंगसाठी वापरणार होता. पण रशियन त्याला हसले. तर परत येताना तो त्याच्या 2 एम्प्लॉईज सोबत होता, ते रॉकेट सायंटिस्ट होते आणि याला रॉकेटचं काही माहिती नाही आहे त्यावेळेपर्यंत. आणि तो त्यांच्याकडची पुस्तकं घेऊन वाचत होता. येताना प्लेनमध्ये, ते प्रायव्हेट प्लेनमध्ये एकत्र येत होते. तर येताना त्याने काय त्या 2 एम्प्लॉईजना सांगितलं की आपण काय करायचं, याच्या पुढे ना आपले स्वतःचे रॉकेट्स बनवायचे स्वतःचे. तो इंजिनियर नाही आहे, रॉकेट इंजिनियर आम्ही आहोत, आम्हाला पॉसिबल नाही आहे तो सांगतोयस. त्याने ते स्टडी केलं आणि स्वतःचे रॉकेट्स बनवले. जगातले सगळ्यात बेस्ट पहिलं रियुजेबल रॉकेट त्याने लॉन्च केलं काही महिन्यांपूर्वी. आपण ते बघत राहतो पण त्याच्या मागची हिस्ट्री, त्याचं सायंटिफिक ॲनालिसिस आपण नाही करत. तर ही लोक या प्रकारे बघतात. फर्स्ट प्रिन्सिपल्स म्हणजे ती गोष्ट सुरू होतानाच एवढ्यातच का, अशीच का, हे क्वेश्चन करता आले पाहिजे की अशीच का, हा लाईट असाच का, ओके हा टी व्ही असाच का. कुणीतरी बघितलं असेल ना टी व्ही, तो डब्बा टी व्ही यायचा आपण लहान असताना सगळे, ते फ्लॅट केलं कुणीतरी. टी व्ही असेच का, कुणीतरी विचारलं असेल. टी व्ही सुंदर दिसायचे नाही, आता टी व्ही सुंदर दिसतात. आता तर भिंतीमध्ये मोठी स्क्रीन येऊन जाते. आता तर मी दुबईमध्ये एक टी व्ही बघितला, तो असा खालून वर अपलिफ्ट होतो. अगदी तुम्हाला वाटतं हे फर्निचर आहे, बसायचं फर्निचर, त्यातनं टी व्ही वर निघतो असा लगेचच मोठा, आपल्या घरात आपण कधीही न बघितलेला. म्हणजे हे स्टीव्ह जॉब्सच्या त्या स्टेटस कोला चॅलेंज करणं ना, मी म्हणेल त्याच्याही थोडंसं पुढे. स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट प्रिन्सिपल्स. या गोष्टीचे फर्स्ट प्रिन्सिपल्स काय, ही फर्स्ट प्रिन्सिपल्स कन्सेप्ट काय हे स्वतः अभ्यासायचे. प्रत्येक गोष्टीचं मी स्पून फिडिंग करत बसणार आहे. काही बेसिक कन्सेप्ट आहेत. नॉलेज येतं आहे, त्यातनं क्वेश्चन निर्माण झाले, तुम्ही शोधायला लागला, नॉलेज डेप्थ वाढत जाते. ओके, तर तुम्ही ते बघायचं. त्याच्यानंतर आपण बघू एक सॅम अल्टमन म्हणून तुम्ही नाव ऐकलं असेल. अशा मी माझ्या नोट्समधनं रॅन्डम वाचतोय, तुमच्यासाठी ते खूप फायद्याचं आहे. मला माहिती आहे तुम्हाला आत्ता काय लागू होईल तेवढंच तुम्हाला देतो. सॅम अल्टमन हा ओपन एआयचा CEO आहे, फाउंडर CEO, को फाउंडर CEO. ओपन एआय ज्याने ChatGPT सुरू केलं आहे. विचार करा आज काय डिस्ट्रक्शन क्रिएट केलं आहे त्या माणसाने. अमेझिंग. गुगल कंपनी घाबरली आहे त्याला. गुगल बंद पडेल की काय अशी अवस्था वाटत होती सुरुवातीच्या काळात, आणि त्याला फर्स्ट टाईम गुगलला कोणीतरी चॅलेंज केलं आहे. गुगल जगातली सगळ्यात मोठी पॉवरफुल कंपनी आहे. त्या कंपनीला एक मुलगा येतो, एक वेगळी आयडिया आणतो, खटकन चॅलेंज करतो, कारण त्याने काहीतरी वेगळं बघितलं. तो त्याचं एक स्टेटमेंट आहे बघा, द बेस्ट आयडियाज डोंट कम फ्रॉम ब्रेन स्ट्रॉमिंग, दे कम फ्रॉम डीप इमर्शन. तो म्हणतो की आत्ता जी म्हणा डिस्कशनमधनं आयडिया क्रिएट करा, त्या रफ आयडिया आहे ती. वेन यू गेट डीपली इमर्स्ड इन टू इट, टोटली इन्व्हॉल्व जेव्हा व्हाल, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जेव्हा जाल, त्याच्यातनं ज्या येतात त्या खूप बेस्ट कमी डीप आयडिया असतात, तर त्याच्यावर खूप मोठी स्टार्टअप्स बनू शकतात. त्याच्यानंतर त्याचं आणखी एक वाक्य, आस्क युअर सेल्फ व्हॉट ॲम आय युनिकली पोझिशन टू बिल्ड. व्हॉट ॲम आय युनिकली पोझिशन टू बिल्ड. म्हणजे हे नवल रविकांतच्या त्या ऑथेंटिसिटी आणि स्पेसिफिक नॉलेजच्या जवळपास जातो, जिथे तो म्हणतो की तुमची जी जर्नी आहे ती तुम्हाला जिथे आज आणून ठेवते, तिथून तुम्ही असं युनिकली काय बनवू शकता. तुम्ही तुमच्या गावामध्ये यायचं, तुम्ही तिथे असल्यामुळे तुमची जी जर्नी झाली आणि जे प्रॉब्लेम्स तुम्हाला माहिती झाले, जे आजपर्यंत तुम्हाला नॉलेज आणि एक्सपिरियन्स आला आहे, त्याला एकत्र करून असं काय सोल्युशन मी देऊ शकतो की जे दुसऱ्यांना नाही जमणार पण मला जमेल. आणि सगळ्यांकडे असं काहीतरी आहे, फक्त शोधावं लागतं, ती दृष्टी लागते. ओके, त्याच्यानंतर जेफ बेझॉसकडे आपण येऊ. तो म्हणतो की बी ऑब्सेस्ड विथ कस्टमर नीड्स.
नॉट जस्ट द टेक्नॉलॉजी. तो म्हणतो टेक्नॉलॉजीवर फोकस करू नका, कस्टमरवर फोकस करा. हे एक वेगळी फिलॉसॉफी आहे. दे ऑलवेज से ॲमेझॉन इज दी मोस्ट कस्टमर सेंट्रिक कंपनी, आणि त्याच्या अराउंड त्याने बिल्ड केलं. बघ, तो म्हणतो की कस्टमर सॅटिस्फॅक्शन. तो काय करतो, माल वेळेत तुमच्याकडे पाठवतो. जगातली कुठलीही गोष्ट एका क्लिकवर घरी येते. आज खूप अवघड गोष्ट होती का, एक्झिक्युशन खूप अवघड येतो. त्याच्यामुळे तो म्हणतो कस्टमर सेंट्रिक. त्याचं प्रिन्सिपल कस्टमर सेंट्रिक होतं, म्हणून तो त्या प्रकारची कंपनी बिल्ड करू शकला. त्याचं एक पुढचं वाक्य खूप छान आहे, जे मला खूप आवडतं. बघा, त्याने कंपनी जरी एक छोट्या छोट्या वस्तू तुमच्या घरापर्यंत, अगदी पुस्तकं विकण्यापासून सुरू केली होती त्यानं ऑनलाईन, नंतर आता तो सगळंच विकतो ऑनलाईन. पण त्या माणसाची कंपनी त्या लेवलला जाण्याचं कारण बघा, या स्टेटमेंटमध्ये येते, स्टार्ट विथ अ मिशन, देन लेट आयडियाज एमर्ज नॅचरली फ्रॉम दॅट पर्पज. बघा, ह्या लोकांना पर्पज आणि मिशन या लेवलनी जेव्हा लाईफ कळायला लागतं, त्या फॅच्युरिटीने, त्या कॉन्शियसनेस लेवलनी जेव्हा गोष्टी क्रिएट करतात, साधी कंपनीसुद्धा त्या लेवलला जाते. बऱ्याच लोकांना ती आयडिया, ॲमेझॉनसारखं कोणाला प्लॅटफॉर्म तयार करून लोकांशी कॉन्टॅक्ट करून माल गोडाऊनमध्ये अजून तुम्हाला सर्व्हिस देता येणार ना, देता येते, पण त्याच्या इतकी लेवल दुसऱ्यांची नव्हती, म्हणून तो जिंकला. आपल्याकडे फ्लिपकार्ट नावाची कंपनी सुरू झाली, फाउंडर्सने ती विकली. सेम कंपनी, सेम गोष्ट करून एक माणूस, जेफ बेझोस, बरेच वर्ष जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस होता. सेम आयडियावर इंडियात लवकर काम सुरू केलं होतं फ्लिपकार्टने, तरीसुद्धा त्या मालकांना ती कंपनी कमी लागली. असं का झालं असेल, कारण तो ते काम करत होता तेव्हा त्याला एक एक स्टेक माहिती होतं. त्यांनी ते कॉपी पेस्ट केलं होतं. त्यातनं पैसे कमवले का फ्लिपकार्टने, खूप कमवले फ्लिपकार्ट फाउंडर्सने. पण ती बिंत करून जगातलं सगळ्यात श्रीमंत किंवा भारतातलं तरी कमीत कमी सगळ्यात जेफ बेझोसला टक्कर देणारं बनू शकले का? ते नाही बनू शकले. बिकॉज ऑफ दॅट इनर कॉन्शियस लेवल, इनर मॅच्युरिटी. ते मिशन आणि पर्पजेशन तर खूप महत्त्वाचे आहेत त्याच्यासाठी. ते शोधा स्वतःमध्ये. दॅट्स वेअर द युनिक आयडियाज कम फ्रॉम. त्याच्यानंतर आपण बघू, आता हे दोन ॲक्च्युली सायकोलॉजिस्ट आहेत, पण जागतिक लेवलचे सायकोलॉजिस्ट आहेत, किंवा हिस्टॉरियन आणि सायकोलॉजिस्ट आहेत. आय वुड से युव्हल नोआ हरारी नावाचा एक माणूस आहे. त्याचं एक पुस्तकं म्हणजे आज AI आणि त्याच्या पूर्वीचे सण, त्याच्या हिस्ट्रीवरचे पुस्तकं अमेझिंग आहेत. त्याचे काही स्टेटमेंट्स आहेत. द फ्युचर बिलॉंग्स टू दोज हू अंडरस्टँड हाऊ टू मर्ज टेक्नॉलॉजी विथ द ह्युमन सायकोलॉजी. तो काय म्हणतो, फ्युचरमध्ये अशा कंपनीज मोठ्या होतील ज्या टेक्नॉलॉजीला ह्युमन सायकोलॉजीशी जोडू शकतील. लक्षात येत आहे कुठे चाललं आहे जग? फक्त टेक्नॉलॉजी नाही, ह्युमन सायकोलॉजीशी जोडता आलं पाहिजे त्याला, तर त्या गोष्टी त्या प्रकारे जातील. त्याच्यानंतर आणखी एक स्टेटमेंट आहे त्याचं, द ॲबिलिटी टू रिइन्व्हेंट युअर सेल्फ ॲज अ फाउंडर इज ॲज क्रुशल ॲज युअर आयडिया. ॲबिलिटी टू रिइन्व्हेंट युअर सेल्फ. तुम्ही आज जे आहात त्याला अपग्रेड करता येणं, त्याला चेंज करता येणं, त्याला ट्रान्सफॉर्म करता येणं, त्याला बदलून एका आणखी मॅच्युअर व्यक्तीमध्ये, एका आणखी कॉन्शियस बिईंगमध्ये कन्वर्ट करता येणं, हे ॲज क्रुशल ॲज फाइंडिंग आउट आयडिया आहे. कारण तुम्ही जसे जसे बदलता, तुमचं जसं अपग्रेडेशन होतं, तुमच्या आयडियाच्या लेवलसुद्धा अपग्रेड होतात. हे माझी मतं नाही आहे, हे मी माझी मतं म्हणून जर वेगळ्या प्रकारे मांडली असती तरी चालली असली. आपल्याकडे लोक हेच करतात, कॉपी पेस्ट. कुणीतरी ओरिजिनल काम करत आहे, उचला, करा, लावा, पाट्या टाका, 4 दिवस चालतं. त्यांना क्रेडिट देऊन सांगतो आहे, आणि त्या नावांमुळे कदाचित तुम्हाला ती गोष्ट पटे म्हणून त्यांना त्याची नावं घेऊन सांगतो. इज वन ऑफ द वर्ल्ड लीडर राईट नाव. म्हणजे आपण म्हणतो ना, एखादा विचारवंत आहे ज्याला जग फॉलो करतं, तसा विचारवंत आहे रे. त्याच्यानंतर आहे जॉर्डन पीटरसन, वन ऑफ द बेस्ट सायकोलॉजिस्ट. कॅनडामध्ये त्याने नुसता सायकोलॉजी रिलेटेड स्टेटमेंट दिलं तर कॅनडा आणि US नुसता डिस्प्यूट होऊन वॉर होण्याची परिस्थिती होते, सिव्हिल वॉर. एवढा इन्फ्लुएन्शियल पर्सन आहे. त्याची स्टेटमेंट्स आहेत बघा, द बेस्ट स्टार्टअप सॉल्व प्रॉब्लेम्स पीपल डोंट इवन रिअलाइज दे हॅव इट. तो म्हणतो की लोकांना कळतही नाहीत की अशी प्रॉब्लेम्स आहेत. अशा प्रॉब्लेमवर जो विचार करून एखादा स्टार्टअप प्रॉब्लेम सॉल्व करतो, ते स्टार्टअप बन. त्याच्यासाठी काय लागतं, परत तुम्हाला अपग्रेड करणं, डीप लेवलला स्वतःला समजून घेणं, लोकांची सायकोलॉजी समजून घेणं, त्यातनं उत्तरं आणणं, त्यातनं आयडियाज येणं, त्या प्रॉब्लेम्सना समजून स्टार्टअप आयडियाज क्रिएट करणं. त्याचं आणखी एक पुढचं वाक्य खूप छान आहे, अ ग्रेट बिझनेस आयडिया ऑफन स्टार्ट्स विथ डीपली अंडरस्टँडिंग ह्युमन नेचर. अ ग्रेट बिझनेस आयडिया ऑफन स्टार्ट्स विथ डीपली अंडरस्टँडिंग ह्युमन नेचर. ह्युमन नेचरला अगदी बारकाईने समजून घेऊन त्यातनं जे तुम्हाला कळतं त्यातनं आयडियाज क्रिएट होतात. आणि मोठ्या ज्या आयडिया, तो म्हणतो की द ग्रेट बिझनेस आयडियाज, म्हणजे जे ग्रेट सायंटिस्ट, ग्रेट फाउंडर्स, ग्रेट स्टार्टअप्स आहेत, त्यांच्या आयडिया तेवढ्या डेप्थमधनं ह्युमन सायकोलॉजी समजून घेत आहेत. म्हणून मी हळूहळू तुम्हाला सायकोलॉजीकडे घेऊन आलो. फ्रॉम प्रॉब्लेम टू मनी टू मिशन, पर्पज, मिनिंग टू सायकोलॉजी.
आणि सायकोलॉजी ही बाहेरच्याची नंतर स्वतःची आधी समजून घ्यायची. अंडरस्टँड युअर सेल्फ, वर्क ऑन दॅट, अंडरस्टँड द मार्केट, अंडरस्टँड द ह्युमन्स अराउंड यू, आणि तुम्हाला ती आयडिया सुचायला लागेल. आता तुम्ही जी आयडिया क्रिएट केली होती त्या आयडियाला रिफाईन तुम्ही कशा प्रकारे करायचं या स्टेटमेंटची मदत घेऊन हे तुम्ही ठरवायचं आहे. एक समजून घ्या, तुम्ही जी काही बिझनेस आयडिया करणार आहात त्यातलं थेरॉटिकल नॉलेज, त्या प्रोडक्टचं नॉलेज, कोणी जरी केमिस्ट्रीची आयडिया घेऊन आलं तर आम्ही गाईड करू शकू. त्या सब्जेक्टचं नॉलेजमध्ये तुम्हाला एक्सपर्ट बनायचं आहे. आणि जेव्हा प्रॉब्लेम घेतो ना माणूस, हे जगातले जेवढे स्टार्टअप्स आहेत ना त्या लोकांनी त्या फील्डचं एज्युकेशन घेऊन ते स्टार्टअप्स बनवलेत असे खूप कमी उदाहरण आहेत. हे सगळे मेजॉरिटी लोक तर ड्रॉपआउट्स आहेत. मेजॉरिटी लोक ड्रॉपआउट्स आहेत. त्यांनी आयडियाज बनवल्या. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करायला लागता आणि त्याला शिकायला लागता, आपोआप तुम्हाला ती एक्सपर्टीज यायला लागते. कारण तुम्ही नुसता थेरॉटिकल अभ्यास करत नाही, त्याला प्रॅक्टिकली वापरताय. आणि प्रॅक्टिकली फेल होणं एखाद्या गोष्टीत ते फेल्युअर काही नसतं, ते जस्ट एक लेसन असतं, तुम्हाला इम्प्रूव्ह करत जातं. एव्हरी टाईम अ ऑब्स्टॅकल, अ फेल्युअर इज ऑलवेज टेलिंग यू नॉट दिस वे, प्लीज गो दिस वे. ते फक्त म्हणतं की बाबा हा प्रॉब्लेम ऑब्स्टॅकल येतोय म्हणजे तू हे अशा प्रकारे नाही, अशा प्रकारे करून बघ ना. आपण ते थॉमस एल्वा एडिसन ज्याने बल्बचा शोध लावला त्याचं सगळ्यांनी ऐकलंय की 1000 वेळा त्याने प्रयोग करून बघितला, बल्ब तयार नाही झाला. त्यात तो त्याच्या शिष्याला म्हणतो की बघ मला 1000 वे जे कसं बल्ब तयार होणार नाही हे शिकायला मिळालं. की बोलणं ऐकणं खूप सोपं आहे. 1000 वेळा आपण फेल व्हायला रेडीच नाही, पण ते 1000 वेळा तो फेल झाला म्हणूनच तो बल्ब निर्माण झाला. ते फेल्युअर्स त्याला बल्ब कसा होऊ शकतो याच्या जवळ 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 घेऊन गेले. जस्ट इमॅजिन, बल्बचा शोध लागला नसता माणूस फक्त 7-8 तास काम करू शकला असता. अख्ख्या जगाला त्याने बदलून टाकलं त्या एका शोधाने. सो हे लक्षात घ्या की तुमच्या आयडियाज या तुमच्या आहे त्या प्रवासामध्ये रेडी होतात. तुमचं फेसबुक एक आयडिया वाटते तुम्हाला? फेसबुक आयडिया ही एक प्रोसेस आहे. आयडिया इज ऑलवेज अ प्रोसेस, एव्हर इव्हॉल्विंग प्रोसेस. आयडियामध्ये एक फेसबुक तुम्ही दर महिन्याला अपडेट करता. तुमचं प्रत्येक ॲप 1-2 महिन्यात अपडेट होतं. एकदा त्याला आयडिया सुचली, एकदा त्याने बनवून दिलं का अपडेट करायला लावतो तुम्हाला? दरवेळेस त्याला रिअलाईज होतं हे असं बेटर होऊ शकतं, हे असं करून बघू का, हे वर्क होईल का, ते नाही झालं, हे झालं का, असं होईल का. दरवेळेस तो इव्हॉल्व होतोय. आयडिया इज अ इव्हॉल्विंग प्रोसेस, इट्स नॉट अ स्टॅटिक थिंग. ही एक प्रक्रिया आहे आयडिया, ती तुम्ही दररोज रिफाईन करत जाता. तुमच्या आयडियाला तुम्ही या प्रक्रियेनं रिफाईन करा आणि आयुष्यभर रिफाईनमेंट चालू राहणार आहे. त्यातनं तुम्ही बेस्ट बनताय. आता शेवटचे 2 वाक्य रिचर्ड ब्रॅन्सनचे वाचेल. ही इज वन ऑफ द बेस्ट ऑन्टरप्रेन्योर्स इन द वर्ल्ड. रिचर्ड ब्रॅन्सन युकेतला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होता तो काही काळ, आणि खूपच डिसेंट आणि मॉरली बिझनेस करणारा बिझनेसमॅन. त्याच्या 2 स्टेटमेंट्सनी मी ते एंड करेल हे लेक्चर. द बेस्ट स्टार्टअप आयडियाज आर जस्ट अबाउट मेकिंग मनी, दे आर अबाउट मेकिंग अ डिफरन्स. तो म्हणतो की बेस्ट स्टार्टअप आयडियाज ज्या असतात त्या फक्त पैसे बनवण्यासाठी नसतात किंवा पैसे कमवण्यासाठी नसतात, ते असतात दे आर अबाउट टू मेकिंग अ डिफरन्स. एक डिफरन्स क्रिएट करण्यासाठी असतं. आणि जेव्हा तुम्ही त्या गोष्टीसाठी काम करता ना, तुम्ही त्या प्रवासात टिकता. मला जेव्हा माहिती आहे की ओके इंडिया हॅज अ प्रॉब्लेम ऑफ जॉब क्रिएशन, ऑन्टरप्रिनरशिप इज द वे आउट, स्टार्टअप इज द आन्सर, आय एम रेडी टू स्टडी. जेव्हा तुम्ही इमोशनली इन्व्हॉल्व असता त्या गोष्टीमध्ये, पॅशनेटली तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामध्ये, तुम्ही वेगवेगळ्या अँगलनी ते करता. तुम्हाला प्रॉब्लेम वाटत नाही, तुम्ही सॉल्व्ह करायचा आणि तो वेळ मारून नेता, तुम्ही प्रक्रियेत टिकून राहता. सो टेक समथिंग विच कॅन बी युअर मिशन, विच विल क्रिएट अ डिफरन्स इन द वर्ल्ड. आणि प्रत्येक माणसात टिकवत आहे. तुम्ही कुठे बसलाय इट डझंट मॅटर. तुम्ही एका गावात बसून, एका ग्रामपंचायत लेवलला बसून सुद्धा हे करू शकता. तुमच्या ग्रामपंचायतमध्ये येणारा फंड बरोबर वापरून तिथले लहान सहान प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करून तुमचा स्टार्टअप रन करून त्या एखाद्या गावाला सुंदर बनवू शकता. अशी बरीच उदाहरणं आहेत. एखादं गाव, कुणीतरी एक माणूस येतो आणि ते गाव खूप छान होतं, ते तालुका खूप छान होऊन जातो. एक माणूसच तो बदल करतो. आणि आत्ता तर तुम्हाला पॉलिटिक्समध्ये जाऊन काहीतरी समाजसेवा करून करायची गरज नाही. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, पैसे घ्या, त्याच्या बदल्यात स्टार्टअप बिल्ड करा. समाजसेवा करून समाज बदलत नाही. ते करणं भारतामध्ये स्वतःला एक शॉल घेतली आणि एक शबनम अडकवली आणि निघाले NGOची कामं करत. फ्रॉड लोक असतात मेजॉरिटी याच्यात. काही लोक खरंच सिन्सिअरली काम करतात, पण तशाने काम होत नाही. तुम्हाला साधनं लागतात, रिसोर्सेस लागतात. ती साधनं निर्माण करा, पैसे निर्माण करा, स्वतःसाठी पण समाजासाठी पण, आणि तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय. त्याच्यामुळे आपोआप ती समाजसेवा आहे. एलॉन मस्कला कुणी विचारते की तू डोनेशन करत नाहीस बिल गेट्ससारखं आणि वॉरेन बफेटसारखं. तो म्हणतो ते दान देत आहेत ना, माझी प्रत्येक कंपनी ते काम करते आहे.
माझी प्रत्येक कंपनी एक सोशल सेक्टरमधली कंपनी आहे. मी एक सोशल प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. मला त्याच्यासाठी पैसे वेगळ्या कारणांसाठी द्यायची गरजच नाही आहे. त्याच्यामुळे आपलं काम आणि प्रॉब्लेम सोल्युशन एका मिशनशी, एका पॅशनशी जोडून टाका, एका पर्पजशी जोडून टाका. यू विल सी युअर लाईफ फ्लरिशेस इन डिफरंट वेज. कारण जेव्हा एक विचार करा, एक सिम्पलची सायकोलॉजिकल गोष्ट सांगतो आहे. मला जेव्हा माझं आयुष्य सिक्युअर करायचं आहे म्हणून पैसा हवा असतो, मी ऑपरेट करतो फिअरमधनं. अरे लाईफची सिक्युरिटी आली पाहिजे, लाईफची सिक्युरिटी आली पाहिजे लाईफचे. पण मला जेव्हा असतं की अरे या 1,00,000 लोकांचं, या 10,00,000 लोकांचं, या 10 कोटी लोकांचं लाईफ सुखकर होईल मी हे केलं, तर मी जी गोष्ट करतो ती कंपॅशनमधनं, प्रेमातनं येते. स्टेट ऑफ बिईंग बदलून जाते, ते करण्यामागची भावना बदलून जाते, जग बदलून जाते. लोकांना कळतच नाही. लोक खूप वरवर काम करतात, खूप वरवर. तसे नका बघ प्लीज. दिस इज द लेक्चर अबाउट द आयडिया क्रिएशन. तुम्ही तुमची आयडिया रिफाईन करा, नवीन करायच्या असतील नवीन बनवा, मित्रांसोबत डिस्कस करा. गो थ्रू दीज प्रिन्सिपल्स. परत लेक्चर बघा, ते स्टेटमेंट्स लिहून काढा, विचार करा त्यावर, गो डीप. तेव्हा त्या सुरुवातीच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला रफ करायला सांगितलं होतं, वर. आता मी सांगतोय गो डीप. देर इज अ टाईम. आता याच्यानंतर तुमचं सेकंड लेक्चर होईल, थर्ड होईल, त्याच्यानंतर परत आपण लाईव्ह भेटू. याच्याविषयी काही प्रश्न असतील तुम्ही तिथे लाईव्ह मला विचारा. वी विल हॅव अ डिस्कशन ऑन दोज क्वेश्चन्स. थँक्यू फॉर युअर टाईम.